राम राम मंडळी, मजेतात ना आपण सगळेजण. आजच्या भागामध्ये आपण एक सुभाषित पाहणार आहोत. एखादं आपण काम हातामध्ये घेतलं की प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असतो हे या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. उच्च प्रकारची माणसं आहेत, उत्तम लोक आहेत, ते कसं करतात, मध्यम विचारांचे लोक कसं करतात, आणि ज्यांचे विचार क्षुद्र आहेत, कोत्या मनाची माणसं आहेत, ती कसा विचार करतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता सुभाषिताकडे आपण वळूया. सुभाषित असं आहे, प्रारभते न खलु विघ्न भयेन नीचैः. प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः. विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः. प्रारब्धम् उत्तमजनाः न परित्यजन्ति. अर्थात आपल्याला आता याचा आपल्याला मराठीमध्ये अर्थ बघितला पाहिजे. प्रारभते न म्हणजे नाही, माहिती आहे आपल्याला. प्रारभते म्हणजे प्रारंभ करत नाही, सुरुवात करत नाहीत. प्रारंभ करणं म्हणजे सुरुवात करणं, सुरुवातच करत नाही. खलू म्हणजे अर्थ आपल्याला माहिती आहे, गेलेला आहे अनेक वेळा. खरोखरच. विघ्न भयेन नीचैः. नीच म्हणजे क्षुद्र मनाची जी माणसं असतात, हीनवृत्तीची जी माणसं असतात, ती प्रारभते न खलू, काम सुरुवातच करत नाहीत, सुरुवातीलाच त्यांचं घोडं अडतं. का? विघ्न भयेन. संकट येईल, मध्येच काम थांबेल, नको रे बाबा मला नाही जमणार, असा जे विचार करतात, अशी कोत्या मनाची माणसं कामाला सुरुवातच करत नाहीत. आता पुढचं दिलं आहे, प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः. मध्यम प्रकारची जी माणसं आहेत, सर्वसाधारणपणे जी विचार करणारी माणसं आहेत, अशी माणसं काय करतात? प्रारभ्य, सुरुवात करून. प्रारभ्य लवंताव्य आहे, आपण मागे घेतलेलं आहे. सुरुवात करून कामाला विघ्न विहता विरमन्ति. जर संकट आलं, विघ्न विहता, संकट जर आलं मध्ये, तर विरमन्ति, काम हातातलं सोडून देतात. यापुढे मला नाही जमत असं म्हणतात. आणि मग विघ्नैः पुनः पुनः अपि प्रतिहन्यमानाः. संकटांनी पुन्हा पुन्हा प्रतिहन्यमानाः, अर्थात प्रतिहन्यमान अर्थात ठोक देणे, म्हणजे मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा जरी विघ्न आली तरीही प्रारब्धम उत्तमजनाः न परित्यजन्ति. उत्तमजनाः, उत्तम ज्यांचे विचार असतात, थोर मनाची माणसं, ही संकटाने कितीही हल्ला केला, संकट पुन्हा पुन्हा आली तरी प्रारब्ध हातात किंवा प्रारब्धम हातात सुरू केलेलं काम न परित्यजन्ति, ते शेवटाला नेईपर्यंत सोडत नाही. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन एखाद्या कामाकडे बघण्याचा कसा असतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आपण इथेच थांबतोय. नेहमीप्रमाणेच माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही द्यायला विसरू नका. जयतु संस्कृतम.